हॅलो. तर आज मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते. त्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले. पॅन ठेवला आणि पॅनमध्ये शेंगदाणे ओतले, कारण की शेंगदाणे चांगले मला असे खरपूस भाजून घ्यायचे होते. आणि शेंगदाणे जितके तुम्ही लो फ्लेमवर भाजून घ्याल ना, तितके ते म्हणजे त्यांना खरपूसपणा येतो आणि छान लागतात. टेस्ट पण ते छान देतात खायला. शेंगदाणे भाजले आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला दिसतच असेल की म्हणजे त्याची वरची जी साल होती ती एकदम अशी इझिली निघून जात होती. जितके तुम्ही लो फ्लेमवर चांगले शेंगदाणे भाजून घ्याल ना, तितकेच ते लाडू टेस्टी लागतील खायला. आणि त्यानंतर ना मी सर्व शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि ह्या ट्रिकने आहे ना मी शेंगदाण्याची साल गाळून घेतली. आणि कसं आहे ना, म्हणजे शेंगदाणे असे पाकडून घेण्यापेक्षा मला तर हीच ट्रिक बरी वाटते, कारण की म्हणजे सगळीकडे अशी घाण पण होत नाही. आणि त्यानंतर ना सगळी साल मी अशी वेगळी करून घेतली आणि शेंगदाणे मस्त असे पूर्ण प्लेन असे दिसत होते. आणि मला थोडेसे शेंगदाणे ना काही अर्धे बारीक करायचे होते आणि अर्धे असे जाडसर ठेवायचे होते. तर मी अर्धे शेंगदाणे ना बारीक करायला घेतले. बारीक म्हणजे जास्त पण नाही, थोडे असे जाडसर राहतील अशा टाईपचीच मी करून घेतले, तुम्हाला दिसतच असेल. आणि काही ना थोडेसे म्हणजे फक्त असे एकदमच असे जाड ठेवले. आणि त्यानंतर ना कढाईमध्ये ना 1 चमचा साधं तूप टाकलं आणि त्यानंतर असा गूळ मी ठेचून घेतला तर तो टाकला. मी ना अर्धा किलो शेंगदाण्यासाठी ना अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त गूळ घेतला आहे. आणि गूळ वितळायला लागलं ना, त्याच्या ज्या गाठी आहेत त्या म्हणजे अशा चांगल्या आपल्याला वितळवून घ्यायच्या आहे, म्हणजे कसं पाकपणाचा आपलं चांगला होईल. आणि त्यानंतर मी ना थोडंसं नॉर्मल चवीसाठी थोडंसं चिमूटभर असे मीठ वापरले आणि टेस्ट पण त्याच्याने छान लागते. आणि त्यानंतर ना गूळ पण मस्त असा मेल्ट होत चालला होता. आणि गुळाला पण ना आपल्याला लो फ्लेमवर चांगला असा मेल्ट करून चांगला शिजवायचा होता. आणि असा शिजत पण आला होता गूळ आणि अशा टाईपची त्याची बबल निघत होते, म्हणजे बबल निघायला समजून जायचं गूळ शिजत आला. तर आहे ना गूळ चांगला असा पाक तयार झाला तो गुळाचा. मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये असं जेलीसारखा गोळा होतोय की नाही ते चेक केलं आणि जेलीसारखा गोळा पण तयार झाला होता. आणि सगळं म्हणजे गुळाचा पाक पूर्ण रेडी झाला. आणि त्यानंतर ना मी शेंगदाण्याचा कूट जो बनवलेला होता तो टाकून घेतला आणि चांगल्या प्रकारे दोन्ही गूळ आणि जे शेंगदाण्याचं कूट आहे ते चांगल्या प्रकारे असं मिक्स करायला घेतलं. आणि चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने मिक्स केलं. आणि मिक्स केल्यानंतर ना लाडू बनवायला घेतले. लाडूही मस्तपैकी वळत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.